नमस्कार मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलचे स्वागत। तर आज मी सकाळी ब्लॉग सुरू केला आहे आणि आता माझी आंघोळ झाली आहे। आता मी नाश्ता करायला लागले आणि आज दिवसात काय काय होते चला मी दाखवते। मला नाही मी काय करणार आहे, पण चला बघूया। आमच्या गावाची यात्रा आहे, त्यासाठी हे सगळे पाले वगैरे आलेले आणि ती यात्रेची तयारी होती। आता मी अक्कासोबत निघाले मळ्यात। किती छान सीन दिसायला लागलाय बघा। आता आम्ही तिकडे आलोय आणि इथं आम्ही जरा फोटोशूट केले चौघांनी। ही बघा ओरडायला लागले। आता आम्ही चौघांनी फोटोशूट केलंय खूप छान आणि चिक्कीचं रडायचं चाललंय आणि आमचा चिक्की शांत बसलाय। स्वीटी काय आम्हाला ओळखला नुसती भुकायला स्वीटी आता आम्हाला दोघींना VIP ट्रीटमेंट काचेच्या ग्लासमध्ये ज्यूस प्यायला अक्काला पटले सरबत पिऊन बघतो। आता मी पोहे बनवणार। मम्मी माझ्या ब्लॉग मध्ये सगळं ऐकू जातं बघा काकी। तुला काय घालायचं काकी मी म्हणते कारण मला आधीपासून काकी म्हणायची सवय आहे, त्यामुळे मी काकी। हे बघा एवढं बस ना बस। हा डब्बा तुम्हाला दाखवते लय छान असतो सगळे यात दिसते। अरे आहे का नाही बघ बघायच्या दिसते व्हिडिओमध्ये पण हे बघा सगळं असंच आहे आणि चमचे प्रत्येक ह्याच्यात आहेत थोडं छान। आणि इथं पोह्याचं सेटअप सगळं डन आहे। का अक्का ये हा काम कर रे चॉपिंग का रडायला लागल्यास का रडायला लागल्यास एका कांद्या नाकाला रडवलं। त्यानंतर जरा जिरं टाकायचं लय टाकायचं। त्यानंतर हे कडे सगळे पोहे झाले। पोहे तुला असं काय फिक्स नाही आहे कारण अक्का मला चिरून देणार आणि मी करणार। अक्का मी चिरून दिली आता मी मिरची टाकते। त्यानंतर आता वेळेत कांदे अजून हे की असता तेव्हा असं खालीपासून काम सगळं ऑर्डर हे बघा नेहमी असं तळून घ्यायचं तर मी लक्षात नाही त्यामुळे लावून जास्त पण ते टेस्टमध्ये तळल्यानंतर जास्त चांगला। पोहे कसे तर मला माहिती अक्का पण कसं पोळा आणि कांदा टाकायचं ना थोडंसं व्हायला मीठ टाकायचं कमी मीठ टाकून जरा मऊळ झाल्यानंतर मग त्यामध्ये टोमॅटो टाकायचं म्हणजे टोमॅटो जास्तच मऊ असं होतं व्यवस्थित। आणि मस्त ती मेहंदी दाखवते कारण मला लय आवडते आणि आता अक्का आल्या मला करून आवडतं। मी सांगितलं तसं करा मी सांगितलं तसं इन्स्ट्रक्शननुसार आणि मी सांगितलं तसं मी पोहे केले त्यामुळे कसं मला काय माहीत नाही। फक्त गडबड हे केलं की कांदे तळून घ्यायला पाहिजे कांदे तळून घ्यायला पाहिजे होते लक्षात की आपण बिर्याणी करत नाही आता शेंगदाणे तळून घ्यायला पाहिजे तुम्ही घेतलेलं नाही बरं एवढं तेल परत काय सांग नाही अजून थोडं टाका आता सांगाल तसं चालू आज जा आणि उद्या जाऊ मग झाकून सगळं छान दिसतेस तो बघू नको कारण आज या फ्रेममध्ये फक्त मीच छान दिसणार असं बोलते ठीक आहे बस सब चीजें अक्का करेंगी। अक्का जीव असल्या का हातात धर की ते अगं लई घालू नकोस तेल म्हटले जर डायटिंग राहायचा पण पाडापाडीन सगळा गडबड उठा। तुला सांगितलंय आज जर
फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. एवढे शेंगदाण्याचं भाव भेटले. हे बघा असं काय एक शब्द पण नाही बोलत आहे मी ब्लॉगमध्ये. माझं काही नाही बघा, कोण बोलते आम्ही मोठ्यांचं बघून शिकते. किती शेंगदाणे घातले प्राची तू? इथं काढून ठेवले ते मी टाकले. एवढे शेंगदाणे कोण घालते? पोह्या शेंगदाणे काय शेंगदाणे पोहे करते. तू शेंगदाणे उचलून खा. काय परत एकदा पिंकिश ट्रान्सपरंट वगैरे कांदा भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये आपण आताच किचन याप्रमाणे समजतोय की पुण्याला रोस्ट करू नको. हं समजतोय की परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आपण टाकूया हे टोमॅटो. हाय टोमॅटो. हाय हॅलो टोमॅटो. तर मग हे टाकून घेतले. फक्त टोमॅटो, कोथिंबीरचा एक गुंद पण नाही गेला पाहिजे त्यात. कोथिंबीर सगळी टाकलीस टोमॅटो म्हणत नाही. फक्त 2 मिनिट परतून घ्यायचे. अरे ते हळद टाकायचं त्या पोहे येलो कलरचे पाहिजे आपल्याला, व्हाईट कलरचे नाही. अजून टाकायला काही नाही. फॉर बरोबर छान त्याला करू मग शहा पण टाकूया. त्यामध्ये हळद चिमूटवर हळद टाकून घ्यायची. चिमूटभरच का? चिमूटभरच का टाकायची? तुम्हाला एक माझं आयडिया देऊ काय? ह्यात ना जर असं साखर टाकलं एक नंबर लागते. आता अक्का घालत्या बघा. मी मीठ टाकलंय, आता थोडंसं टाकायला लागलं म्हणजे सगळ्यांनी काय करायचं. टाकलंय भरपूर टाकले मी मीठ टाकू नकोस. बघा माझी आयडिया ती नाडो. फालतूश ब्लॉग. आता तू आलेस म्हटलं फालतू होणार नाही तर काय होणार. कॉन्टेंट घेत असते कधी माझ्या ब्लॉगमध्ये तर येतेस का? अख्खा ब्लॉगमध्ये हिचं मोठं बोलणं सुरू झालंय त्यामुळे तुम्ही ऐकून घेऊ नका. इग्नोर. ती मोठं बोललेलं इग्नोर करा फक्त. आता आपण ह्यामध्ये छानसं मिश्रण परतून मस्तपैकी ते मस्त असं परतलेलं आहे अक्काने. आता मस्तपैकी त्यात नाही. आता आपण पोहे टाकून परतून घ्यायचे. पोह्याचे सुट्टे करत टाकायचे शक्यतो. तोपर्यंत ते खाल्लं जळेल. हे ना बारीक करून घ्यायचं असते. एवढं सुद्धा तिला कळत नाही. मोबाईल जास्त हल्लाय त्यामुळे समजून घ्या. सॉरी फॉर दॅट. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. हिला जास्त इंग्लिश येतं बरं का आमच्या घरात. खरोखर हिला जास्त इंग्लिश येतं. हिला आम्ही इंजिनियर केल्या मोठी शिकून, त्यामुळे ही इंग्लिश बोलत असते. मी काय आता व्हायला लागल्या काहीतरी आपलं, त्यामुळे आपलं काही इंग्लिश. भावी इंजिनियर नाही आहे मी तुम्हाला सांगते. चल का सायंटिस्ट बनतं. भावी सायंटिस्ट नावाला गप्पास नाही. ते कमी पडलेलं आहे मला वाटतं. पण असं जास्त प्राचीन टाकलेलं आहे. ओके जे काय होतं ते प्राचीन नावाला पण खपवायचं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे कोणी केलं पोहे. बरं तुम्हाला आता मी इथून बाहेर चालू दाखवते. काय दिसतंय बघा. इथून बाहेर बघितल्या लगेच पपईची बाग, तिकडं ऊस. मला वाटतं मी हिला हळद टाकायचं प्रमाण मी सांगितलं नव्हतं. इथं काय प्रश्न आहे? हळदचाच प्रश्न आहे बघा. बघितलं सांगा हिचं कायमचं असं असतं. अजून थोडा कलर येईल. हळद हलवून माझा हात दुखायला लागलाय. अरे ॲक्च्युली तुझे बरोबर झालं. सॉरी शेंगदाण्याचे कळालं. मी काही चुकत नसते. कळालं. तुझीच हळदची क्वांटिटी चुकल्या. कळालं. हळद नाही हळदचा प्रश्न देत नाही. तेल पण तुला विचारूनच टाकलेलं. कळालं. मी तुझ्यापेक्षा बारके त्यामुळे तू मला सांगायचं असतेस. मी तुला नाही. आता म्हणणारच की पोह्याकडे बघून तुम्हाला कळेल कसे बघा. फडफडीत पोहे झालेत. असेच पोहे आवडतात मला. थांबा मी टेस्ट करून बघते जरा. जसं दे मीठ आहे का सांग. पुढे घे की हात भाजूस. ओ माय गॉड. आता मी खाऊन बघते. ठीक आहे. तुझ्या माहितीसाठी सांगू का? ते जे आपण मीठ टाकलंय बघ ते लागतच नाही. तुझ्या माहितीसाठी मी सांगत होतो की मीठ टाकूया. माहितीसाठी म्हणून मोठ्या बहिणीचं ऐकायचं असतं. कळलं. खाऊन बघ. मला तर लागलं आता. मीठ टाकायची थोडी गरज आहे. आकाचं करत सपोचल ते सगळं. मीठ टाकायची गरज आहे थोडी. बस
बस बस थोडंसं बनलं. ए जा, मला घेऊ नकोस. घेऊ नकोस की काय. नीट ठेवूया बाबा नो. हो इज डन. आपली जिम्मेदारी नीट सांभाळूया. ऐकला एवढा चांगला डबा आहे, तुम्ही किती छान ठेवलाय. छान झाले मस्त. आणि ते पोह्यांची तयारी आहेत. तरी वस्तू पोह्यांचे पोहे तयार आहेत. आणि अक्का काय कोणती मी खायला लागलीस तू. टाकायची राहिल्या पोहे अर्धा दिवस संपवल्या. अक्कानं इथंपर्यंत खाऊन टेस्ट वगैरे मीठ कमी आहे, मीठ जास्त आहे, मीठ जरासं टाकायला पाहिजे. करत एवढे संपवले. झालं म्हणून कशी झाली पोहे. मस्त दिसायला लागली तरी. हे ठेवत नाही काय मला अक्का मीठ कमी पडलंय. सगळ्यांचे रिॲक्शन आले. पोहे खायला लागलोय मी आणि खरोखर मीठ कमी पडलंय. अक्काला कॅमेरा चालू केला की अक्का आमची केस पुढे थोडी. अक्का चाकर आहे. उठ आग उठ. काकी तुम्ही करू नका, हिलाच करायला लावायचं. हिला वाटतं दुधाचा चहा येतोय फक्त. तुला म्हशीवाला नवरा बघून देऊया. काय हो बघ किती ताळ करून खायला लागलाय. शेव वगैरे. माझ्या ब्लॉग मध्ये काय बोलतोस काय बघ. एवढं सिरियसली काय सांगायला मी ऐकायला. शेवटी तू चहा केलाच नाही सक्का, त्यांनी केलाय. लाज वाटाय पाहिजे. चहा बघा, चहा करायचा. आत्ताच अक्कानं काहीतरी प्लॅन केलाय आणि त्यात मी सामील झाल्या. आणि उद्याचा ब्लॉग खरंच खूप छान असणार आहे. हा पण खूप लाईक करा, शेअर करा. आणि एक्साइटेड फॉर टुमारोज ब्लॉग. चला आता आम्ही 3 जण निघालोय पलूसला, कारण आमचं काहीतरी काम आहे. चला बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझी अक्काची मज्जा मस्ती कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.